कारण होतं आणि आत्ता त्या सगळ्याची परिस्थिती नेमकी काय आहे ह्या सगळ्या विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत नागपूर शहराचे पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंघल सर आपल्यासोबत आहे. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. सर्वात पहिल्यांदा आपण आपल्या सगळ्या प्रेक्षकांना एक गोष्ट दाखवणार आहोत. हा जो नकाशा आहे तो नागपूर शहराचा नकाशा आहे. आता सध्या एक चित्र निर्माण केलं जात आहे की जी दंगल पसरली आहे ती पूर्ण या नागपूर शहरामध्ये पसरलेली आहे. अशा प्रकारच्या चर्चा ज्या आहेत त्या राज्यभर सुरू आहे. मात्र ही दंगल कुठल्या भागामध्ये आहे, पूर्ण नागपूर शहरात आहे का की केवळ एका भागापुरती आहे, या सगळ्याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंघल सर न्यूज 18 लोकमतमध्ये प्रथमतः आपलं स्वागत. चर्चा अशी आहे की नागपूर शहरामध्ये दंगल आहे, नागपूर पेटलं आहे. नेमकी दंगल पूर्ण नागपूर शहरात आहे की या नकाशावर नेमकी काय परिस्थिती, कुठल्या भागात दंगल पसरली असं या नकाशावरून तुम्ही सांगा. हा एक चुकीची गोष्ट आहे जे तुम्ही म्हणाले, एकदम बरोबर आहे की असं पूर्ण शहरामध्ये अजिबात नाही आहे. एक छोटासा एक एरिया आहे आणि तो एरिया जर आपण बघितला तर इथे जो तहसील आहे, हे तहसील आमचे पोलीस स्टेशन आहे. या तहसीलमध्ये जवळपास 500 मीटर मध्ये जे आहे हे असं एक घटना घडलेली आहे आणि ते तिथेच आपण कंटेन पण केलेलं आहे. आणि त्याशिवाय इथे जे एक तहसीलमध्येच जे आहे थोडासा एक गणेशपेठचा एरिया आहे, दोन जे पोलीस स्टेशन आहे, तर त्याच्यात हे इन्सिडेंट घडलेलं आहे आणि त्याच्यानंतर तो तिथेच कंटेन आम्ही काल रात्री केलेला आहे. कारण आम्ही सुरुवातीपासून आम्ही तिथे होतो आणि ही जी घटना आहे त्याच्यात कोणी जे इंजर्ड झालेले आमचे कर्मचारी, कारण आम्ही सगळे समोर होतो आणि ते आम्ही व्यवस्थितपणे ते कंटेन केलेलं आहे. त्याच्यात दगडफेक जी थोडी झाली होती ते दगडफेक होती आणि आमचेच अधिकाऱ्यांना ते लागलेले आहे आणि त्याच्यात आमचे 3 DCPs इंजर्ड झालेले आणि बाकी आमचे काही पोलीस निरीक्षक आहे. आणि तसं एक जे चित्र आहे जे दाखवत आहे ते चुकीचं आहे. असा कुठलाही हे नाही आहे की आपले संपूर्ण शहरामध्ये असं काही घटना घडलेली आहे. सर, या सगळ्या घटनेमध्ये आणखी एक असं सांगितलं जाते नागरिकांकडनं की नागरिकांकडनं पोलिसांना फोन केले गेले, मात्र पोलिसांचा रिस्पॉन्स जो आहे तो थोडा उशिरा मिळाला आणि त्यामुळे ही दंगल वाढली असं देखील म्हटलं जाते. सत्यस्थिती काय आहे, किती वाजता कॉल झाला आणि त्यानंतर किती वेळाने पोलिसांनी मदत त्या ठिकाणी पोहोचवली? मी याच्यात एक सांगू इच्छितो की ज्यावेळेस अशी घटना घडतात मग र्युमर्स भरपूर स्प्रेड होतात किंवा पसरतात. तर त्या अनुषंगाने जिथून फोन येत होते आमचे कंट्रोल रूमला किंवा आमच्या अधिकाऱ्यांना ते तिथे जात होते. आता एक एरिया आहे जिथे लोक म्हणत आहे की उशिरा पोचले, म्हणजे तो जो एरिया आहे जवळपास 3-1 किलोमीटर लांब आहे आपला जे चिटणवीस पार्क जो एरिया आहे तिथून. मग तिथे जाताना तोही आम्ही रात्री बघितला. तर ज्यावेळेस आपण हंसापुरा जे आहे तिथे ज्यावेळेस जातो त्याचे म्हणजे गीतांजली चौक आहे ते राईट साईडला तिथे एक इन्सिडेंट घडला होता. तर PIचं म्हणणं आहे की आम्ही तिकडे गेलो अगोदर आणि तिथे पोचायला थोडासा उशीर लागला कारण तो तिथे होते अगोदर चिटणीस पार्क, मग तिथून ते गीतांजली चौकला गेले आणि ते असं कारण आम्ही सगळेच तिथे होते चिटणीस चौकला. मग असं एक आहे ते इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहे की ते उशिरा पोचले का कसे ते आपण इन्क्वायरी त्याच्यात करणारच. पोलिसांना मोठ्या प्रमाणात CCTV देखील ताब्यात मिळाले. काही लोक याच्यामध्ये आयडेंटिफाय झाले आहेत का आणि काही लोकांना आपण ताब्यात घेतले का आतापर्यंत? अगदी बरोबर आहे. आत्तापर्यंत आपण सकाळपर्यंत आपण 50पेक्षा जास्त लोकांना ताब्यात घेतलेलं आहे आणि त्याच्यावर नियमाप्रमाणे पुढची कारवाई चालू आहे. आणि अजून काही लोकांनी सोशल मीडियावर असे काही पोस्ट टाकलेले आहे, तसेच जे व्हिडिओज काही लोकांनी बनवलेले आहे किंवा काही असं आहे की आपले जे या शहरामध्ये CCTVs सगळे पूर्ण शहरामध्ये आहे, तर त्या एरियामध्ये जे CCTV आहे किंवा प्रायव्हेट CCTV जे लावलेले आहे तिथून आम्हाला फुटेज जे मिळालेले आहे त्यांच्यावर आता पुढची आमची कारवाई चालू आहे. सर, या सगळ्या दंगलीमध्ये या दंगलीचं नेमकं कारण काय आहे ते अद्यापही स्पष्ट होत नाही. काय नेमकं कारण पोलिसांच्या तपासात समोर येताना दिसते? कशामुळं इतक्या मोठ्या प्रमाणात 2 गट एकमेकांच्या समोर आले? जसं याच्यात एक सकाळी जवळपास 11:30ची एक घटना झाली होती. त्याच्यात एक चित्र होता त्याला डिस्ट्रॉय करण्यात आला होता किंवा पेटवलेला होता. तसेच एक हिरवा काहीतरी हे दिसतो आहे, तेही आम्ही पोलीस निरीक्षक सांगितलं कारण त्याच्यात काय होतं ॲक्च्युली काय लिहिलं होता का ते आत्तापर्यंत असं काही स्पष्ट झालेलं नाही आहे की त्याच्यात काय लिहिलं होतं. मग परंतु हे र्युमर्स ज्यावेळेस स्प्रेड झाले पसरले तर त्याच्यानंतर आमच्याकडे ते कंप्लेंट आली आणि
तातडीने आम्ही ते FIR दाखल त्याच्यात केलेली आहे. काही नावानिशी कंप्लेंट होती. मग ते तसेच आम्ही घेतले. इनफॅक्ट त्यांचं डेलिगेशन माझ्याकडे आलं होतं आणि डेलिगेशनमध्ये ते एकदम सॅटिस्फाईड होते की जी पोलिसांची कारवाई आहे ती व्यवस्थित कारवाई झालेली आहे आणि पुढची जी कारवाई आम्ही करणार आहे ते सगळ्यांना समजून सांगितलं. परंतु संध्याकाळी परत ज्यावेळेस एक रिलिजियस सेक्ट आपला प्रेयर्स करून बाहेर येत होता आणि दुसरी समाजचे काही लोक, कारण तो जो एरिया आहे एकदम मिक्स्ड लोकॅलिटी आहे आणि तिथे भरपूर गर्दी तिथे राहतात. मग हे काही 2 गट होते समोरासमोर आले, परंतु तिथे आमची पोलीस होती. त्यांनी इंटरव्हीन केला आणि कुठलीही काही घटना त्याच्यानंतर घडली नाही. मग त्याच्यानंतर अजून जसे जसे स्प्रेड होतात काही लोक अजून तिथे आले आणि आम्ही त्याच्यावर ॲक्शन घेतला. काही दगडफेक झाली त्याच्यात आणि ज्यांनी दगड फेक केलेली आहे तर ते लोकांना आम्ही अरेस्ट केला रेड हँडेड. मग असे एक सगळा प्रकार घडलेला आहे. या CCTVमध्ये एक दगडांनी भरलेला ट्रक दिसतोय, विटांनी भरलेला. त्याच्यात किती तथ्य वाटतं की तो बाहेरून आणला गेला होता, अशी आता रुमर सुटवले जात आहे, चर्चा केली जाते, काय नेमकं सध्या? परत मी सांगू इच्छितो की आपण जर बघितलं असेल त्याच्या मागे NMC लिहिलेलं आहे, म्हणजे ते क्लिनिंगचा ट्रक होता आपला नागपूर महानगरपालिकाचा. हे चुकीचे आहे. लोकांनी थोडासा याच्याबद्दल संभ्रम पसरवू नये अशी माझी सगळ्यांना विनंती राहील. ते मीडियाचा फार मोठा रोल असतो. मग चुकीची माहिती देणे हे चुकीचं काम आहे. मग हे जे आहे मी पूर्ण इन्क्वायरी केली कारण मी होतो तिथे. ते दगड होते ते कारण तिथे कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे तिथून हे होते, परंतु ते क्लिनिंगसाठी आम्ही कॉर्पोरेशनला सांगितलं होतं आणि त्यांनी तो केलेला आहे. असं कुठलाही ट्रक भरून तिथे आला आणि मग तसं हे केलेलं हे चुकीचं असं काही झालेलं नाही आहे. सर, या सगळ्या घटनेमध्ये आपल्या काही पोलिसांना देखील जखमी झाले. एक वरिष्ठ अधिकारी, त्यांच्यावर कोयत्याने अटॅक करण्यात आला. खरं तर दंगलीमध्ये अशा पद्धतीनं ज्या अधिकाऱ्याच्या अंगावर खादीचा ड्रेस आहे किंवा खाकी आहे त्याच्यावर सहज कुणी अटॅक करत नाही. मग ह्या दंगलीमध्ये कोयता घेऊन अशा पद्धतीने अटॅक करण्यात आला. ही अटॅक करणारी व्यक्ती दंगलीतली होती, बाहेरची होती, त्याचा काही तपास लागलाय? त्याच्यातलं कोणाला ताब्यात घेतलंय का? आता ज्यावेळेस हे इन्सिडेंट घडत होता आम्ही होतो त्या स्पॉटवर स्वतः आणि निकेतन कदम जे आमचे DCP आहेत तेही होते आणि आपण लोकांना ज्यावेळेस ताब्यात घेत होते ते त्यांची टीम, त्यांच्यासोबत एक टीम होती, ते गेले इंटिरियरमध्ये आणि काही लोकांना ते पकडत होते. मग ते ज्यावेळेस ते परत तिथून येत होते तर एक माणूसनी त्यांच्यावर अटॅक केला आणि तो अटॅक जे आपला एक्स असतात म्हणजे कुऱ्हाडी जे असतात त्याच्यानी अटॅक केल्या. त्यांनी स्वतःला वाचवण्यासाठी असा धरला आणि त्याच्या हातावर तो घाव झालेला आहे. तो एक इन्सिडेंट घडलेला आहे आणि तो ज्यांनी हे मारलेलं आहे तो आता आपण व्हेरीफाय करतो. काल संध्याकाळपासून रात्रीपासून हे आमच्या व्हेरिफिकेशन चालू आहे कोण होता, कारण ते अंधार होतं त्यावेळेस तिथे, तर ती आपल्या कारवाई चालू आहे त्याच्यात. सर, नागपूर शहराची आत्ताची स्थिती नेमकी काय आहे? कशा पद्धतीनं कंट्रोल शहराच्या या सगळ्या भागावर आहे आणि काय परिस्थिती सध्या शहरात आहे? आम्ही जे त्याच्यावर BNSSमध्ये जे रेलेवंट सेक्शन्समध्ये आपण तिथे कर्फ्यू सध्या लावलेले आहे तो त्या भागात आणि ते जे त्याचे लगत जे भाग आहे तेथेही काय कुठलाही असा काय स्प्रेड होऊ नये किंवा अशी सिच्युएशन तिथे निर्माण होऊ नये त्यासाठी आम्ही एक प्रिकॉशन घेतलेली आहे. सध्या शांतता आहे, कुठलाही शाळा बंद नाही आहे, कुठलेही कॉलेजेस बंद नाही आहे आणि जे दुकान तुम्ही जर शहरामध्ये फिरले तर सगळे हे चालू आहे आणि ह्या शहर पूर्ण एकदम जे आहे उघडा आहे. तिथे मार्केट चालू आहे, लोक फिरत आहे आणि हा एक छोटासा जो भाग आहे तहसील आणि जो गणेशपेठचा जो भाग आहे ते थोडासा जो भाग आहे ते आपण प्रिव्हेंट करण्याचा कंटेन केला पाहिजे. असं कुठलाही जर इन्सिडेंट घडला तर तो त्याच्यासाठी आणि कुठलीही कोणाची जान त्याच्यात गेलेली नाही आहे, हा मोठी गोष्ट आहे. आणि जास्त आमचे लोकांनी ते समोर जाऊन एकदम ब्रेव म्हणजे साहसचं काम सगळ्यांनी केलेलं आहे आणि आमचे पोलीस त्याच्यात जखमी झालेले आहे. पब्लिकला कोणालाही इजा झालेली नाही आहे, तो एक महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. सर, खरं तर न्यूज 18 लोकमत सकाळपासून या दंगलीच्या निमित्तानं जनतेला आव्हान करत आलेले आहे की अशा पद्धतीनं जो सामाजिक सलोखा आहे तो आपल्याला कायम ठेवणं अपेक्षित आहे. सर्वांचेच सण आहे, मग मुस्लिम असेल, हिंदू असेल, या सगळ्यांचे सण उत्सव आहे आणि अशा काळामध्ये तो सलोखा राहावा असं न्यूज 18 लोकमत आव्हान करत आहे. आपल्याकडनं नागपूर पोलिसांकडनं नागपूरच्या जनतेला काही आव्हान आहे? माझी सगळ्यांना विनंती राहील की असे जे र्युमर्स म्हणजे अफवा जे पसरवतात तर असे लोकांपासून तुम्ही लांब राहा आणि जर तुम्ही असे र्युमर्स जर पसरवले
तर तुमचे विरोध आम्ही कारवाई करणार आहे. आम्ही सोशल मीडियावर आमची नजर आहे. आमचे जे सायबर सेल आहे तो त्याच्यावर नजर ठेवून आहे. आणि असे लोक जे असे फॉरवर्ड करतात, काही मेसेज, चुकीचे रील्स बनवतात, तर ते सगळे लोकांचे नाव आम्हाला मिळत आहे आणि त्यांच्यावर आम्ही कारवाई करणार आहे. मग शांतता सर्वांनी ठेवली पाहिजे. जे कायदा कानून त्याची रिस्पेक्ट सगळ्यांनी केली पाहिजे, एवढी माझी सर्वांना विनंती राहील. आपण बघतोय नागपूर शहराचे पोलीस आयुक्त आपल्यासोबत होते रवींद्र सिंघल सर. डॉक्टर रवींद्र सिंघल यांनी या सगळ्या प्रकरणाची अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे. मी पुन्हा एकदा आपल्याला हा नकाशा यासाठी दाखवेल की ज्या अफवा पसरवल्या जात आहे, इतर शहरांमध्ये नागपूरबाबत जे चित्र निर्माण केलं जात आहे ते नेमकं काय आहे. या केवळ ह्या एका भागापुरता ही दंगल जी आहे, ह्या 2-3 टापूमध्ये ही दंगल जी आहे ती पसरलेली आहे. आणि प्रत्यक्षामध्ये हे संपूर्ण नागपूर शहर जे आहे हे आपण जर बघितलं तर केवळ ह्या भागापुरती ही दंगल आहे. आणि हा जो पूर्ण परिसर आहे त्या परिसरामध्ये कुठेही दंगल पसरलेली नाही. अर्थात हा संपूर्ण परिसर आजही त्याच पद्धतीने सुरू आहे. जे दैनंदिन काम दररोज नागपूर शहरात सुरू असतात, मेट्रो सुरू आहे, शहरातल्या बसेस सुरू आहे, शाळा सुरू आहे, महाविद्यालय सुरू आहे. त्यामुळे केवळ 2 तासात जी घटना या भागात होती त्याच भागामध्ये पोलिसांनी ती जागेवरती कंट्रोल केल्यामुळे आज हे संपूर्ण शहर जे आहे ते सुरक्षित आहे. आणि या शहरामध्ये कुठेही या दंगलीचा प्रभाव जो आहे तो पाहायला मिळत नाही. केवळ ह्या भागापुरता प्रभाव जो आहे तो या दंगलीचा होता. खरं तर या सगळ्यामध्ये नागपूर पोलिसांनी घेतलेली मेहनत, ज्या पद्धतीनं नागपूर पोलीस जखमी झाले आणि त्यांनी ज्या पद्धतीनं हे सगळं कंट्रोल केलेलं आहे, त्यामुळे कदाचित हे नागपूरचं बाकीचं जे शहर आहे ते आज कंट्रोलमध्ये आहे. केवळ एका भागापुरती ही दंगल जी आहे ती पोलिसांनी नियंत्रणात आणलेली आहे. आणि यामध्ये नागपूर शहराचे जे पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंघल यांचा खरं तर महत्त्वाचा सगळा भाग राहिलेला आहे. कारण त्यांनी ज्यावेळेला ही दंगल घडली त्यावेळेला काही जे कंट्रोल आहे ते त्यांनी स्वतः हातामध्ये घेतले. ते सर एक आणखी प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जातोय की ही जी दंगल घडली याला सोशल मीडिया जास्त कारणीभूत होता. सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात अफवा पसरल्या आणि त्यातून हे सगळं घडलं असं बोललं जातं. याच्यात किती तथ्य आहे? अगदी बरोबर आहे. कारण ते मेसेजेस फॉरवर्ड करतात लोक आणि त्याचा इम्पॅक्ट होतो. आणि लोकांना गोळा करण्यासाठी किंवा लोकांना प्रभावित करण्यासाठी असे एक असतात लोकांची मानसिकता. तर त्याच्या सोशल मीडियावर काय टाकला पाहिजे, काय बोलले पाहिजे, आपण काय पोस्ट केला पाहिजे याची जाणीव राहिली पाहिजे सगळ्यांना. ही काही वेळेस आपल्याला दिसत नाही. आणि सोशल मीडियाच्या त्याच्यावर एक दिसतो आहे की कुठलाही असे राईट्स किंवा अशी सिच्युएशन टेन्स करण्यासाठी त्याचा फार मोठा रोल राहतो. याच्यामध्ये किती रोल वाटतो ह्या घटनेमध्ये? या घटनामध्ये पण तसं झालं. जसं 11:30ची घटना होती आणि त्यांनी ज्याप्रमाणे की ही जी हिरवा कापड दिसतो आहे तसेच जे एक त्याच्यावर चित्र आहे ते जाळलेलं आहे किंवा त्याला जसे दाखवण्यात आलेलं आहे तो जो दिसतो आहे तो, आणि ते सगळ्यांपर्यंत ज्यावेळेस पोहोचला तर ते थोडासा चुकीचा दिसला याच्यात. आणि सोशल मीडियाच्यामुळे हे जास्त दिसतो आहे. त्याचा तपास चालू आहे. ते तपास चालू आहे आणि ते कोण होते त्याच्या मागे काय होतात ते सगळं चालू आहेत. धन्यवाद. हे होते नागपूर शहराचे पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंघल आपल्याबरोबर. न्यूज 18 लोकमतशी बोलताना त्यांनी अनेक प्रकरणं जे आहे ती याच्यातले सांगितलेले आहे. नागपूर शहरामध्ये हा जो घटनाक्रम होता या दंगलीचा तो नेमका कसा होता, पोलिसांनी किती वेळामध्ये लोकांच्या फोनला रिस्पॉन्स दिला. एका भागापुरते नागरिक जे आहेत ते पोलिसांवरती आरोप जरी करत असले की पोलिसांनी रिस्पॉन्स दिला नाही, मात्र ते एका भागापुरते आहे. मात्र इतर जो परिसर आहे त्या परिसरामध्ये मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला. त्यामुळे इतर जे नागपूर शहरातले इतर भाग आहे ते मात्र आजही सुरक्षित आहे. त्या भागामध्ये कुठल्याही प्रकारची दंगल जी आहे ती पसरलेली नाही. खरं तर या सगळ्यामध्ये नागपूर पोलिसांनी ही सिच्युएशन जी आहे ती अतिशय सूक्ष्म पद्धतीने हाताळली आणि त्यामुळे ही परिस्थिती आज आपल्याला नियंत्रणात पाहायला मिळते. त्यामुळे